एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल। रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंग्विन असा उल्लेख। ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश, तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त। कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हालचाली। शिवसेना भवनामध्ये उद्या संध्याकाळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उद्या पक्षप्रवेश। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय। बीड प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र सुरू। धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवर मिठा, आरोपींना फाशी होईपर्यंत मागे हटणार नाही। मुंडेंच्या भेटीनंतरच्या टीकेला सुरेश धसांचं प्रत्युत्तर। ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सोडून देण्यासाठी सुरेश धस मॅनेज झालेत। धस मुंडे भेटीनंतर जरांगेंचा आरोप, तर प्रकरण दाबलं गेल्यास धस जबाबदार असल्याचाही इशारा। माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना कोर्टाचा दणका। अँटेलिया स्फोटक प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार। मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टानं शर्मांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला। म्हाडा मुख्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये महिलेनं नोटा उधळल्या। आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला। 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिली नाही, महिलेचा आरोप। सिडकोकडून पुन्हा सर्वसामान्यांना भ्रमनिरास। गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली। अंतिम यादीनुसार 21,399 अर्जदार पात्र।